तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये लाडक्या बहिणींकडून जे आहे ते दोन महत्त्वाचे आणि मोठे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आणि त्यामुळे त्या बहिणींना टेन्शन सुद्धा आलेलं आहे। आणि जे काही लाडक्या बहिणींचे दोन प्रश्न आहे त्या दोन्ही प्रश्नावर मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। त्याचप्रमाणे शासनाला सुद्धा आपण या प्रश्नावर जे आहे हे शासनाने एखादा मार्ग तरी कमीत कमी काढायला पाहिजे या लाडक्या बहिणींसाठी, की त्या लाडक्या बहिणींचं टेन्शन कमी होईल। या दोन्ही प्रश्नावर आपण बोलणार आणि शासनाला विनंती करणाऱ्या व्हिडिओच्या मार्फत की या दोन्ही प्रश्नावर काहीतरी मार्ग काढा, म्हणजे लाडक्या बहिणीचं टेन्शन कमीत कमी होईल। सर्वात पहिला प्रश्न बघा या ठिकाणी आहे की ई-केवायसी करताना ऑनलाईन मोबाईलवर ई-केवायसी करताना चुकी झाली। आता चुकी एकच प्रकारची नाही किंवा दोनच प्रकारच्या नाही, 4 ते 5 प्रकारच्या चुका या ठिकाणी लाडक्या बहिणींनी केलेल्या आहे। सर्वात पहिली चुकी तुम्हाला माहित आहे, सर्वात पहिली चुकी काय? तर या ठिकाणी सर्वात शेवटचं पेज जे असते या ठिकाणी होय किंवा नाही हे त्यांनी चुकीचं सिलेक्ट केलं असं त्या बहिणींचं म्हणणं आहे। त्या बहिणी म्हणतात की आम्ही या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही केलं किंवा नाहीच्या ठिकाणी होय केलं। तर आता होय कोणाला करायचं होतं, नाही कोणाला करायचं होतं, या टॉपिकवर मी खूप सारे सविस्तर व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या शेवटमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बॅनर येईल, त्या बॅनरवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की कोणी होय करायला पाहिजे होता, कोणी नाही करायला पाहिजे होतं। पण आता या ठिकाणी जर चुकी केलेली आहे तर भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करत आहे की आम्हाला एडिट बटन यायला पाहिजे, की आम्ही या ठिकाणी दुरुस्ती करू, म्हणजे दुरुस्ती करून आम्ही आमची ई-केवायसी पुन्हा सबमिट करू। त्याचप्रमाणे काही बहिणींनी चुका काय केल्या, या ठिकाणी जेव्हा लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक मागितला जातो त्यावेळेस आपण आधार क्रमांक ओटीपी टाकून सबमिट करतो। त्यानंतर दुसरा ऑप्शन येते किंवा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्यायचा होता। मग या ठिकाणी काही बहिणींनी काय केलं, चुकीने भावाचा आधार क्रमांक टाकला, भावाचा आधार क्रमांक दिला, काही बहिणींनी त्यांच्या बहिणीचाच आधार क्रमांक दिला, काही बहिणींनी त्यांच्या सासूचा आधार क्रमांक दिला, तर काही बहिणींनी जे आहे ते पुन्हा स्वतःचाच आधार क्रमांक त्या ठिकाणी सबमिट केला। आता हे काही मी तुम्हाला माहिती माझ्या मताने देत नाही, अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या कमेंट आलेल्या आहेत। अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या कमेंट आलेल्या आहे की आम्ही पती आणि वडिलांचा आधार क्रमांक असूनही आम्ही जे आहे ते चुकीने आमच्या भावाचा किंवा आईचा किंवा वडिलांचा किंवा सासू सासऱ्यांचा आधार क्रमांक सबमिट केला, आमची ई-केवायसी पूर्ण झाली। त्यामुळे आम्हाला आता ई-केवायसी करण्याचं जे काही बटन आहे त्याची गरज आहे, म्हणजे आमची ई-केवायसी आम्ही पुन्हा करू किंवा या जे काही चुकी आम्ही केलेली आहे या चुकीमध्ये आम्ही दुरुस्त करू शकतो। अशा प्रकारची सर्वात महत्त्वाची मागणी शासनाकडे या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या मार्फत केली जात आहे की शासनाने जे काही लाडक्या बहिणींची चुकी झालेली आहे एकतर त्याबद्दल शासनाने पुढे येऊन काहीतरी खुलासा करावा, की त्या बहिणीचे अर्ज रद्द होईल का किंवा काय होईल, त्या बहिणी अपात्र होतील का? अपात्र होणार नाही, मी तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। किंवा कारण तुम्ही पती आणि वडिलांचा जो काही आधार क्रमांक दिलेला आहे त्यामुळे तुमचं जर या ऑप्शनमध्ये चुका झाल्या असेल तर त्यामुळे हा छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काहीच होणार नाही किंवा तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र होणार नाही। तुमचे पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी होणारच। तुम्ही जरी चुकीची माहिती दिली मग हेच खरं आहे का, शासन हे ठरवणार नाही, आधार क्रमांकावरून चौकशी करणार, त्यानंतरच अर्ज पात्र किंवा अपात्र होणार। तर दुसरा नंबरचा ऑप्शन बघा, आता ई-केवायसी ची प्रोसेस सुरू झाली 18 ऑक्टोबर पासून आणि बघा आता पूर्ण 1 महिना कंप्लीट झालेला आहे। आज तारीख आहे 19 ऑक्टोबर आणि 1 महिना पूर्ण कंप्लीट झाला, तरी पण या बाबतीमध्ये शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही। अजूनपर्यंत शासनाला या बाबतीमध्ये जाग आलेली नाही की ज्या बहिणीला या ठिकाणी पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन नाही, त्या बहिणीला पती नाही, त्या बहिणीचे पती आणि वडील हयात नाही, त्या बहिणी परित्यक्ते आहे, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे किंवा अनाथ आहे, अशा बहिणींना ऑप्शन नाही। त्यांच्याकडे ऑप्शन आहे भाऊ आहे, आई आहे किंवा इतर कोणी नातेवाईक आहे, पण या ठिकाणी मागितलेलं आहे की पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका, त्यामुळे त्यांना पती किंवा वडील नाही। तर अशा प्रकारे ऑप्शन शासनाकडून अपडेट कधी येईल, म्हणजे ई-केवायसी कंप्लीट झाल्यावर येईल का, आणि या बहिणींनी ई-केवायसी कधी करायची, या बहिणींनी कधी त्यांची ई-केवायसी पूर्ण करायची, मग त्या बहिणींना ई-केवायसी करायची आहे, गरज आहे की नाही, याबद्दल तरी शासनाने कमीत कमी अपडेट द्यायला पाहिजे। त्यांची वेबसाईट आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जरी आपल्या फेसबुक पेजवर अपडेट दिली की या बहिणीसाठी ऑप्शन नाही तर त्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही। शासनाने असं काही ऑप्शन आणायला पाहिजे की तुम्ही सिलेक्ट करा, यामधून तुम्ही विवाहित आहे, अविवाहित आहे, त्याप्रमाणे तुम्ही ई-केवायसी करा। पण त्या बहिणींची अजूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, कारण त्यांना दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही। शासनाकडून सुद्धा अशा प्रकारचे काही मार्गदर्शन झालेलं नाही किंवा अपडेट आलेली नाही की या बहिणींनी काय करायचं। आता पूर्ण 1 महिना झालेला आहे
आता 1 महिना समोर राहिलेला आहे, तरी पण अशा प्रकारची अपडेट शासनाकडून आलेली नाही की या बहिणींनी दुसरा आधार OTP कोणाचा द्यायचा. त्यामुळे शासनाला सर्वात महत्त्वाची आणि कळकळीची विनंती या ठिकाणी आहे की ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे किंवा ज्या बहिणींनी चुकीचे आधार क्रमांक टाकून KYC सबमिट केली, कमीत कमी त्या बहिणींना एकतर तुम्ही समोर येऊन काहीतरी अपडेट द्या, चुकी झाली असेल तर काय होणार किंवा काय होणार नाही, किंवा या ठिकाणी दुरुस्तीचं किंवा एडिट करण्याचं ऑप्शन तरी शासनाने द्यायला पाहिजे. दुरुस्ती किंवा एडिट करण्याचं ऑप्शन द्या, म्हणजे त्या बहिणी आपला पुन्हा आधार क्रमांक टाकून त्यांची KYC एडिट करेल आणि करेक्ट KYC म्हणजे चुकी न करता KYC त्यांची सक्सेसफुल सबमिट होईल. त्यानंतर कमीत कमी आता पती नाही, वडील नाही, मग त्यांनी आधार क्रमांक कोणाचा द्यायचा याबद्दल तरी शासनाने काहीतरी अपडेट द्यायला पाहिजे आणि वेबसाईटवर काही ना काही ऑप्शन तरी अवेलेबल करून द्यायला पाहिजे की तुम्ही निवडा, विवाहित आहे, अविवाहित आहे, असं काहीतरी मार्ग शासनाने काढायला पाहिजे. शासनाला कळकळीची विनंती आहे या बाबतीमध्ये लाडक्या बहिणींचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा आणि जे काही 2 मागण्या आपण या व्हिडिओच्या मार्फत करत आहे या मागण्यावर शासनाने काम करायला सुरुवात करावी. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा. तुमचे WhatsApp ग्रुप आहे, Facebook ग्रुप आहे, या सर्व ग्रुपवर तुम्ही व्हिडिओला शेअर करा. मी तुम्हाला कधीच व्हिडिओला शेअर करायला म्हणत नाही. हा प्रॉब्लेम तुमचाच आहे आणि तुम्हालाच हा प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. लाईक करा म्हणजे काय होईल की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर बघा, तुम्हाला हा मुद्दा कसा वाटला? दुरुस्तीचं बटन तुम्हाला पाहिजे का? किंवा ज्या बहिणींना पती वडील नाही त्यांना सुद्धा आपलं ऑप्शन आलं पाहिजे का? किंवा त्यांची KYC सबमिट झाली पाहिजे? आणि अशी तुमची डिमांड असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.